नमस्कार, मी श्वेता पालेकर परब आणि आपण पाहताय आताची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी। जोगेश्वरी मधल्या बीएमसी कार्यालयाचा स्लॅब कोसळलाय। बीएमसीच्या के उत्तर कार्यालयातील स्लॅब कोसळलेला आहे। 2 ते 3 कर्मचारी यामध्ये थोडक्यात बचावल्याची सुद्धा माहिती मिळते। अवघ्या 6 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या नव्या इमारतीमध्ये पहिल्याच पावसात ही दुर्घटना घडलेली आहे आणि त्यामुळे अनेक प्रश्न या संदर्भात उपस्थित केले जात आहेत। अनेक केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळती आहे आणि त्यानंतर स्लॅब कोसळल्याचा दावा हा केला जात आहे। नव्या इमारतीच्या कामाच्या दर्जावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। निकृष्ट बांधकामाचा आरोप केला जातोय। आताची महत्त्वाची बातमी जोगेश्वरीमधून आहे। जोगेश्वरीमधल्या बीएमसी कार्यालयाचा स्लॅब कोसळलेला आहे। सुदैवाने यामध्ये 2 ते 3 कर्मचारी हे थोडक्यात बचावलेले आहेत। आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय। नवी बिल्डिंग आहे, मात्र या नव्या बिल्डिंगचा स्लॅब कोसळलेला आहे। संजीवनी वैजल आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। संजीवनी, पहिल्याच पावसात या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळतो, निकृष्ट बांधकाम झालेला आहे असा दावा सुद्धा केला जातोय। काय सध्याचे या संदर्भातले अपडेट्स आहेत? नक्कीच मॅडम, जोगेश्वरी येथील महानगरपालिका के उत्तर विभागात कार्यालयामध्ये स्लॅब कोसळलेला आहे। तसंच सहाय्यक आयुक्त रुपाली कदम यांच्या कार्याबाहेर स्लॅब कोसळल्याची घटनाही घडलेली आहे। सुदैवाने 2 ते 3 कर्मचाऱ्यांना थोडक्यात बचावलेली, कोणतीही जीवितहानी नाही झालेली आहे। अवघ्या 6 महिन्यांपूर्वी सुरू असलेले नव्या इमारतीचे पहिल्याच पावसात हा प्रकार घडून आलेला आहे। अनेक कॅबिनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाल्यामुळे त्यानंतर स्लॅब कोसळलेला आहे आणि सध्या तर 3 ते 4 अधिकाऱ्यांच्या कॅबिनची गळती, कर्मचाऱ्यांना भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। धन्यवाद संजीवनी, आपण दिलेल्या माहितीसाठी। तर जोगेश्वरीमधल्या त्या कार्यालयाचा स्लॅब कोसळलेला आहे, ती दृश्य आपण पाहतोय आणि त्यामुळे आता या इमारतीच्या बांधकामावर प्रश्न निर्माण झालेले आहेत।